सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या वणी येथील जगदंबा मातेचे मंदिर परिसरात धनुर्मासाची सांगता आणि भोगीनिमित्त शिर्डी आणि साकुरी शिव येथील शिवशक्ती मित्र मंडळ आणि सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे 14,001 दिव्यांची आरास करून नेत्रदीपक दीपोत्सव साजरा केला आहे। शिर्डी येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळ यांच्यातर्फे दरवर्षी मंडळाचे प्रमुख अंबादास आसने यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगी गड साईनाथांची पालखी रथाचे आयोजन केले जाते। यंदा या पदयात्रेचे 25वे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला शिर्डी ते साकुरी येथील पदयात्रेकरू सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या चरणी नतमस्तक होत असतात। सुरुवातीला 7 पदयात्रेकरूंनी सुरू झालेला हा प्रवास यावर्षी 180 पदयात्रेकरू भाविक पालखी यात्रेत सहभागी झाले होते। गेल्या 13 वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबा माता संस्थांच्या सहकार्याने भोगी आणि मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस दीपोत्सव साजरा केला जातो। त्यानिमित्त आज मंडळाच्या सदस्यांनी जगदंबा मंदिर सभा मंडप तलाव परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली आणि त्यानंतर शिस्तबद्ध नियोजन करत पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या। यावेळी जगदंबा माता परिसर नेत्रदीपक दीपोत्सवाच्या प्रकाशाने उजळून निघाला। दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी वणीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वामी काशिकानंदजी महाराज सरस्वती यांचे भोगी निमित्त कीर्तन झाले। यावेळी शिर्डी येथून निघालेला साईबाबांचा रथ मकर संक्रांतीच्या दिवशी वणी गडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे। या पदयात्रेसाठी भाऊसाहेब महाराज गजभार, माणिक महाराज वाघ, चंद्रकांत महाराज इंगळे आणि सहकारी दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य सप्तशृंगी देवी न्यासाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागीरदार यांचे सहकार्य लाभले। अशी पदयात्रा शिर्डी ते वणी अशी पदयात्रा गेली 25 वर्षापासून आसने परिवार यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं ही पदयात्रा चालते आहे आणि या पदयात्रेमध्ये सर्व शिर्डीकर साईबाबांचा जयघोष करून सप्तशृंगी मातेचा जयघोष करून या पदयात्रेला सुरुवात करतात आणि याच मातेचं त्यांच्या परिवारातर्फे त्यांच्याच असणाऱ्या जागेमध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं सप्तशृंगीचं मंदिर बांधलं आहे। तेव्हापासून हा 25 वर्षापासून हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे। आम्ही आतापर्यंत या उत्सवाचं एक विशेष अशा प्रकारचं वैभव अर्थात एक आनंद म्हणजे दीपोत्सवाचा गेली 13 वर्षापासून या दिंडीतर्फे किंवा या पदयात्रेतर्फे या ठिकाणी या वणी गावच्या सर्व ट्रस्टींच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून किंवा सर्वच सज्जनांच्या मातेच्या भक्तांच्या माध्यमातून ब्रह्मवंत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सव हा या ठिकाणी होतो। हा आनंदाचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला देखील 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत। एक तर पूर्ण होऊन दुसरं वर्ष चाललेलं आहे आणि अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी येत आहे। जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये धार्मिक असणारे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा पूर्ण होत आहे आणि याच्यामध्ये वारकरी संप्रदायातील देखील जो काही परमार्थाचा जो असणारा जो साधना भाग आहे म्हणजे भजन, हरिकीर्तन, प्रवचन अशा प्रकारचा जो काही वारकरी संप्रदायामध्ये जे काही परमार्थाचे उपक्रम असतात ते उपक्रम देखील या पदयात्रेमध्ये या परिवारातर्फे राबवले जातात। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।